प्रत्येक नवीन सकाळ एक नवीन सुरुवात घेऊन येते. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि संक्रांतीच्या आधी साजरा केला जाणारा सण तो म्हणजे भोगी. हा सण जुने सोडून नवीन स्वीकारण्याचे प्रतीक मानले जाते. म्हणजे जुने गेले आणि नवे आले. या दिवशी लोक जुन्या नको असणाऱ्या वस्तू जाळतात आणि नव्या चांगल्या गोष्टींसाठी स्वतःला तयार करतात. भोगी हा सण शेतकऱ्यांचा सण मानला जातो, कारण नवीन पीक घरात येण्याची सुरुवात याच काळात होते. म्हणून हा दिवस आनंद, कृतज्ञता आणि समृद्धीचा असतो. भोगीचे खास पदार्थ म्हणजे भोगीची भाजी, बाजरीची भाकरी, तीळ आणि गूळ हे पदार्थ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तसंच भोगीच्या भाजीचे फायदे ते म्हणजे शरीरातील थंडी कमी करते, पचनशक्ती सुधारते, आरोग्य प्रतिकारक शक्ती वाढवते, शरीराला उष्णता देते, थकवा कमी करते, सर्दी खोकल्यापासून संरक्षण करते. भोगीची भाजी ही हिवाळ्यासाठी अत्यंत आरोग्यदायी मानली जाते. तसंच आज प्रत्येकाच्या घरी भोगीची भाजी ही असणारच आहे, पण करण्याची पद्धत मात्र प्रत्येकाची वेगळी असणार. तसंच आज आमच्या घरी सुद्धा भोगीची भाजी, भाकरी, मेथीची भाजी, तीळ, गूळ असं सर्व काही केलं आहे. आणि तसंच देवाला नैवेद्यसुद्धा दाखवणार आहे. तर हा माझा पहिलाच व्लॉग आहे. तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमच्या घरी कशी भाजी करतात हे सुद्धा आम्हाला कमेंटद्वारे कळवा. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग हे आम्हाला सांगा. आणि जर यूट्यूबवरून असाल तर सबस्क्राईब करा आणि इंस्टावरून बघत असाल तर फॉलो जरूर करा. धन्यवाद.